नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गव्हाच्या पिठामध्ये आंब्याचा रस मिसळून अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी आणि 8 ते 10 दिवस अगदी कुसकुशीत राहणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक कढई घ्या. कढईमध्ये आता आपल्याला कितपत बनवायचा आहे तो पदार्थ, आंब्याचा रस आपल्याकडे कितपत आहे त्यानुसार गव्हाचं पीठ घ्या. म्हणजे अगदी सहज आपण आंब्याच्या रसामध्ये कणिकही मळून घेऊ शकतो. एवढं ह्यामध्ये आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ म्हणजे गव्हाचं कणिक घ्या. आपलं रेग्युलर गव्हाचं कणिक घेतलं आहे त्यामध्ये लगेचच आपल्याला 1 ते 1.5 चमचे अगदी बारीक असा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. रवा आपला बारीक नसेल तर मिक्सरला बारीक फिरून तो वापरला तरी काही हरकत नाही. छान खुसखुशीत अशी आपली घारगे किंवा पुरी ही तयार व्हायला हवी. त्याचकरिता इथे मी 1 चमचे तांदूळाचं पीठ घातले. जर आपल्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर बेसन पिठाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. आपण कुठलीही पुरी किंवा घारगे नाही तर कुठलाही गोळाचा पदार्थ जर आपण बनवत असतो तर त्यामध्ये अगदी आवर्जून आपण मीठ हे वापरत असतो. त्याकरिता इथं मी अगदी थोडंसं मीठ हे घातलं. मीठ घातल्यानंतर लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला किंवा अगदी बारीक किसून घेतलेला गूळ हा व्यवस्थित आता आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. गूळ हा आपल्याला अगदी बारीक किसलेलाच वापरायचा आहे. त्यामुळे काय असणार आहे, आपल्याला हा पिठामध्ये व्यवस्थित गूळ मिक्स करता येईल. गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा देखील वापर केला कधी काही हरकत नाही, पण गूळमुळे काय असणार आहे, आपला पदार्थ जो आहे तो अगदी पूर्णपणे पौष्टिक असा तो तयार होईल. तर यामध्ये काय करायचं आहे, अगदी थोडं आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घेतलेला आंब्याचा गर हा आपल्याला टाकून आता याची कणिकही मळून घ्यायची. कणिक मळताना किंवा आंब्याचा रस बनवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. त्यामुळे जे आपले गव्हाचे पिठाचे आणि आंब्याचे घारगे ते आपल्याला अगदी सहज 8 ते 10 दिवस ते टिकवून घेऊ शकतो. जर आपण पाण्याचा वापर केला तर ते लवकर खराब होण्याची शक्यता राहील. म्हणून अगदी आवर्जून यामध्ये पाण्याचा वापर करून घेऊ नका. जेवढा आपल्याकडे आंब्याचा रस आहे तेवढ्याच आंब्याच्या रसामध्ये आपल्याला पीठ आपलं अगदी सहज मळून तयार होईल. त्या अंदाजाने पीठ घेऊन आपल्याला याचं छान मऊसूत आपल्याला कणिकही मळून घ्यायची. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हे घारगे बनवून बघा. 8 ते 10 दिवस टिकतात आणि मुलं देखील आपल्याला मुलांना हवं त्यावेळेस त्यांना आपण देऊ शकतो किंवा त्यांना हवं त्यावेळेस ते लगेचच फक्त गारगे तेव्हा त्यांच्यासोबत भाजी, चटणी, सॉस आपण त्यांना खाऊन घेऊ शकतो. तर आता आपल्याला काय करायची, याची कणिक जी मळायची ती आपल्याला थोडीशी घट्टसर अशी आपल्याला मळून घ्यायची. नेहमी जशी आपण पुरी करताना कणिक मळून घेतो घट्टसर, तशीच आपल्याला याची कणिकही मळून घ्यायची. सैलसर कणिक मळल्यामुळे आपली जी काही पुरी असते किंवा आपले घारगे असतात ते तेलकट होण्याची भीती असते. म्हणून कधीही पुरी बनवताना कणिक ही अगदी घट्टसर वापरा, त्यामुळे ते तेलकट होत नाही. तर इथं काय करायचं, लगेच आपण घारगे हे बनायला घेतले. त्यासाठी एक आपलं पाट घ्या, पाटाला तेल लावून घ्या आणि आपल्याला घारग्याचा आकार किंवा जाड बारीक कसे हवे त्यानुसार आपण काय करायचं, पिठाचा गोळा हा घ्या आणि आपल्याला लगेचच याची छान असा पुरीही लाटून घ्यायची. घारगे आपल्याला मऊसूत खुसखुशीत आपल्याला कसे हवे त्यानुसार आपण पुरीही लाटून घ्यायची. आता आमच्याकडे थोडेसे कुरकुरीत म्हणजे असे कडक असे ते आवडतात, म्हणून मी इथे काय करते, थोडेसे जे काही घारगे ना अगदी बारीक असे लाटते. त्यामुळे ते फुलणार नाही, फुगणार नाही आणि त्यामुळे ते काय असणार आहे, असे कुरकुरीत ते तयार होते. जर तुम्हाला खुसखुशीत हवे असेल तर याचा जे काही पुरी असते ती जाडसर ठेवा, त्यामुळे ती छान फुलेल आणि खुसखुशीत अशी ती तयार होईल. तर ते तळण्यासाठी साईडला लगेच गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल काय करायचं आहे आपल्याला आता छान तापून घ्यायचं आहे. तेल हे व्यवस्थित तापल्यानंतर ते छान असे ते तळून होतात. म्हणून तेल हे व्यवस्थित तापून घ्या आणि अशा पद्धतीने छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत दोघीही साईडने आता आपल्याला तेल हे तळून तेलात हे छान आपल्याला तळून घ्यायचे. तर तुम्ही बघा कलर देखील अगदी छान असा आला आहे आणि अगदी परफेक्ट आपल्याला हवे तसे कुरकुरीत ते तयार झाले. तर याच पद्धतीने उरलेले संपूर्ण घारगे आपल्याला आता
तळून घ्यायचे. आपणही अशा पद्धतीने जर बनवून ठेवलं तर आपल्याला समजा उठायला उशीर झाला, मुलांना जर आपल्याला सकाळी लवकर टिफिन बनवून द्यायचं आहे तर आपण फक्त भाजी किंवा काहीतरी ठेचा वगैरे चटणी बनवून पटकन हे घारगे आपण त्यांना देऊन देऊ शकतो. मधल्या वेळेसमध्ये देखील त्यांना काहीतरी चटपटीत गोड असं खावंसं वाटलं तर त्यावेळेस देखील आपण पटकन डब्यामधनं काढून त्यांना देऊ शकतो. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण घारगे हे आपल्याला तळून घ्यायचे. तळताना देखील अजिबात ते तेलकट वगैरे होत नाही किंवा कढईला देखील त्या आंब्याच्या रसामुळे बऱ्याच जणांना वाटतं तर ते चिपकत असतील, तर अजिबात कढईला चिपकत नाही. लाटताना देखील अजिबात आपल्याला त्रास वगैरे होत नाही, अगदी झटपट पद्धतीने ते तयार होतात. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला संपूर्ण घारगे हे तळून घ्यायचे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण हे घारगे हे तळून घेतले. उन्हाळा स्पेशल, आंबा स्पेशल असे आपले अगदी छान असे झटपट पद्धतीने आणि अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमीत वेळेत अगदी चविष्ट असे 8 ते 10 दिवस टिकणारे आपले छान खुसखुशीत असे आपले आंब्याचे घारगे हे तयार झाले. नक्की तुम्ही करून बघा, अगदी छान असे चविष्ट. यामध्ये आपण थोडाफार काही वेगळा बदल देखील केला तरी अगदी छान अशी याची चव घारग्यांना येते. अगदी परफेक्ट अशी आपली आंब्याची पुरी ही तयार आहे.